विविध सामाजिक उपक्रमांनी व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत जलमंदिरी सागरदादा भोसले यांचा वाढदिवस साजरा। नमस्कार, वृत्तशाहीमध्ये आपले स्वागत करते। चला तर पाहू आजची सविस्तर बातमी। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय युवा उद्योजकांचे आयडॉल जय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागरदादा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सामाजिक उपक्रमांमध्ये आपला वाढदिवस साजरा केला। सकाळी 10 वाजता सागरदादांच्या मातोश्री सौभाग्यवती प्रभा भोसले व पत्नी सौभाग्यवती हेमलता भोसले यांनी विधिवत औक्षण करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या। तदनंतर सकाळी 11 वाजता विशाल सह्याद्री विद्यालय शाहूनगर येथे शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले। तेथे देखील विद्यालयाच्या वतीने सागरदादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यानंतर 12 वाजता एहसास बालगृह वळसे येथे विद्यार्थ्यांसाठी धान्य वाटप व खाऊ देण्यात आले। तिथेही सागरदादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। दुपारी मातोश्री वृद्धाश्रम खावली येथेही धान्य वाटप करण्यात आले। त्यानंतर सागरदादांनी आपल्या गावी म्हणजेच भोसलेवाडी येथे गोपालनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले व भोसलेवाडीतील ग्रामस्थांनी सागरदादांचे औक्षण केले। त्यानंतर भोसलेवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। त्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत जलमंदिरी सागरदादांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला व तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सागरदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच सागरदादांवर प्रेम करणाऱ्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले समर्थकांनी व त्यांच्या मित्रांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर धनीची बाग वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले। अशा विविध सामाजिक उपक्रमांनी सागरदादा भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला।
चावी आहे का आणताय नको राहून महाराज की जय। मी मगाशीच त्यांना बोललो पूर्ण प्रदक्षिणा मारायची नसती पिंड आहे त्यामुळे सर अजून इथेच आहे तुम्ही हो काही बरेच दिवसाला गाडी भेट नाही मुलं माग 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 मामा या पुढे मनगाव या पुढे या लवकर थँक्यू सर्वांना मदतीचा हात देणारे एक युवा नेतृत्व ज्यांची ओळख मी यापूर्वी सागर समोरच पाहत होतो त्याचे आपले सागरदादा त्यांचा आज वाढदिवस ओके हाँ
केक सगळा मी एकटा खाऊन टाकणार आहे. तुम्हाला काय चांगला आहे की मी एकटा खाणार. सर हा केक सगळ्यांना व्यवस्थित डिवाइड करा. कुठलाही एखाद्या कार्यक्रमातल्या भावांना निमंत्रण दिलं की भाऊ कार्यक्रमाला उपस्थित असतात त्यांचं काम अतिशय तरुणांना लागवड असतं. त्या भावाचं काय काम असतं आमच्या क्षेत्रामध्ये अतिशय छान आहे. भावना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचाली अधिक शुभेच्छा. माननीय तसेच संयुक्ताच्या फॅक्टरी मित्रासमोर आणि शेतकरी संघटना मराठा मोर्चाच्या वतीनं भावना पुढील वाटचालीस अधिक शुभेच्छा. जलमंदिरला या ठिकाणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आपले शाहूनगरमधले लाडकं व्यक्तिमत्व सागरदादा यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आपण सर्वांनी मिळून. सागरदादांचं कामाची दखल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी घेतलेली आहे, बरेच वर्ष घेत आहेत आणि त्याची पोचपावती भविष्यात येणाऱ्या नजीकच्या कालावधीमध्ये सागरदादांना मिळून जाईल ही आम्हा सर्व शाहूनगरवासियांची आणि सागरदादा मित्र समूहाची सर्वांची इच्छा आहे. ती स्वप्नपूर्ती महाराजांच्या माध्यमातून लवकरच होऊन जाईल. सागरदादांचं काम बघितलं तर सर्वसामान्य लोकांना, तळागाळातल्या लोकांचे, गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावणे, प्रभागातले किंवा आजूबाजूच्या परिसरातले नागरिकांच्या सोयीसुविधाचे प्रश्न मार्गी लावणे, सागरदादांचा हा कायमचा ध्यास असलेला म्हणजे स्वतःचा ध्यास असून त्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी बरीच कामं मार्गी लावलेली आहेत. त्याच पद्धतीनं त्यांनी स्वतःच्या व्यवसायामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या इतर तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं सागरदादांचं व्यवसायात सुद्धा फार मोठं काम आहे. त्या बाबतीत दादांचा जो व्यवसायाचा आदर्श आहे तो समाजातील तरुणांनी, इतर सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि त्या बाबतीतून दादांचं जे यश आहे ते खूप सर्वांना दिसते, सर्वांच्या समोर आहे. ते सर्वांनी आत्मसात करावं, स्वतःच्या व्यवसायाची वृद्धी पण करावी. त्याचबरोबर समाजासाठीचं जे योगदान आहे सागरदादांचं ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्रसमूह, सुनीलतात्या काटकर मित्रसमूह, आपण सर्व समाजाच्या वतीनं आणि सागरदादा मित्रसमूहाच्या वतीनं त्यांना आत्ताच आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. भविष्यामध्ये आपण अशीच प्रगती करत राहा आणि आमच्याकडून तुम्हाला कायमस्वरूपी शुभेच्छा मिळाव्यात. अशाच दरवर्षी आम्हाला पण तुम्हाला शुभेच्छा द्यायचा योग यावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. अखंड मराठा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह यांच्या वतीनं मी सुवर्णा पाटील व अखंड मराठा समाजाच्या वतीनं आज सागरदादांचा वाढदिवस आहे. आज आम्हाला CSP ऑफिसला गेल्यावर समजल्यावर लगेच आम्ही म्हटलं दादांच्यासाठी चला म्हटलं आपण पहिलं जाऊया, कारण दादांचं एक एक काम म्हणजे पक्ष ही असलं कुठलं ते बघत नाही जास्त, पण ज्या वेळेला खरंच तिथं गरज असेल एखाद्याला त्यावेळेला ते हक्कानं उभं राहतात आणि त्यांच्याकडे हक्कानं पण जातो. दादा हे माझा प्रश्न आहे, पण ते कधीही आर्थिक असू दे कुठली पण गोष्ट असू दे कधीही नाही म्हटलेले नाहीत. त्यामुळं दादांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. आज माझ्या वाढदिवसानिमित्त माननीय बर्गे साहेब, ॲडव्होकेट विकास पवार साहेब, पाटीलताई, कोळे या सर्वांचे आज या ठिकाणी मला शुभेच्छा मिळाल्या. त्याच पद्धतीनं माझी गुरुस्थानी असणारी आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांची सुद्धा आज आशीर्वाद घेतलेले. भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरा करताना आपण
पहिल्यांदा देवाचं दिवसभरात दर्शन घेतो, त्याच पद्धतीने आपल्या गुरुचं दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो आणि आज दिवसभरात अनेक माझ्या मित्रमंडळींनी, ज्येष्ठांनी, माझ्या भगिनींनी आज मला या दिवशी शुभेच्छा दिल्या. मी काही दिवसापूर्वीच म्हटलं वाढदिवस साजरा का करतात, तर खरं वाढदिवस साजरा करण्यामध्ये मला इंटरेस्ट नव्हता ॲक्च्युली वाढदिवस साजरा करायचा वगैरे, परंतु आजच्या दिवशी एका मुलाच्या रडण्यामुळं त्याची आई हसलेली असते आणि हा जो दिवस आहे हा आयुष्यात परत कधीच नसतो. मुलगा रडल्यानंतर आईला कधीच हसू येत नाही आणि म्हणूनच आजचा हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अतिशय अविस्मरणीय दिवस असतो. आजच्या या दिवशी माझ्या वाढदिनी ॲक्च्युली जसं दिवस वाढत असतो तरीसुद्धा हा जो आपला वाढदिवसाचा दिवस असतो तो आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने साजरा करतो. खरोखर प्रत्येकालाच आनंद होत असतो वाढदिवसाला शुभेच्छा दिल्यानंतर. आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व मित्रमंडळींनी दिली, पाहुणे मंडळींनी दिली, परंतु महाराज साहेबांचा योगायोग म्हणजे आज साताऱ्यात उपलब्ध होते आणि त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल महाराज साहेबांची सुद्धा मी आभार मानतो आणि थांबतो.